आज मी बनवते आहे आमच्या घरातील देव बाप्पाची पूजा करण्यासाठी आसन. आपण नेहमी बाजारात बघतो की आसन खूप मिळतात. आता म्हटलं आपल्याकडे एवढे सारे मटेरियल आहे, आपण इतके सारे सोपे बनवतोय, तर यातल्याच एका रेड कलरच्या कपड्यामध्ये फोम लावून मी आज बनवणार. साधा सिंपल. फोम चिकटवलेला आहे, त्याला कापड असं लावलेलं आहे. आणि हे देवासाठी मी आसन बनवते. देवासाठी म्हणजे ज्याच्यावर बसून मी पूजा करणार आहे. मी माझ्या घरातल्यासाठी मी बनवते आहे. बघूयात आता फायनल रिझल्ट काय येणार आहे. फोम चिकटवून शिलाई कशी करतात बघायला गेलं. इथे मोठे मोठे सोपे कसे काय बनवतात. रेग्युलर मशीन असतं ना, शिलाई मशीन, त्याला इथं हात लावून थांबवतात. सारखा माझा हात इथंच जातोय. मला वाटतं थोड्या दिवसात मी सोफा पण शिवेल. मी जे देवघरात बसण्यासाठी आसन शिवत होते ते आता रेडी झालेलं आहे आणि मी आता चक्क घरी घेऊन आलेली आहे. तर बघू शकता त्याचा फायनल रिझल्ट. असं त्याला मी गोल्डन रेक्झिन मध्ये पायपिंग पण केलेलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे. कितीही कमी बजेट मधला सोफा असू दे किंवा एकदम जास्त प्राइस मधला सोफा असू दे, तर त्यांना आपण अशाच क्वालिटी मधले कापड वापरते. तर मला हे आसन असू दे किंवा पाय पुसण्यांबद्दल असू दे, मला सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की कपडा क्वालिटी आपल्याकडे कशी मिळते.